कारण गेल्या काही दिवसांपासून राजद आणि जदयू यांच्यातली दरी वाढताना दिसून येते। त्यानंतर आता नितीश कुमारांनी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। तेजस्वी यादव यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना बडतर्फ करण्याचा इशारा देखील नितीश कुमारांना दिलाय आणि तशी माहिती काँग्रेसला दिली। बिहारमध्ये जेडीयू, आरजेडी आणि काँग्रेसची युती आहे। गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्यात बोलणं देखील बंद झालंय। त्याचा भाग म्हणून आज बिहारमध्ये झालेल्या एका सरकारी कार्यक्रमाला नितीश कुमारांची हजेरी होती, पण उपमुख्यमंत्री असलेले तेजस्वी यादव यांनी मात्र या कार्यक्रमाला दांडी मारली। लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव आणि इतर यादव कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेवरती सीबीआयने छापेमारी सुरू केली आहे। त्यानंतर जदयूकडून तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्याची आता मागणी होती आहे।